हाय, नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर माझ्याकडून तुम्हाला महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर आपल्या चॅनलची एक गुड न्यूज मी तुम्हाला सांगणार आहे. तर ती पुढं जाऊन मी सांगतेच तुम्हाला. तर आज ही सफेद साडी मी वेअर केलेली आहे. महाशिवरात्रीच्या महादेवाच्या आपण कोणत्याही समजा कार्यक्रमाला मंदिरात वगैरे सोमवारी जाताना पांढरी साडी वेअर करत असतो. तर ही पांढरी साडी होती माझ्याकडं. वारली प्रिंटमध्ये ही साडी आहे. वारली प्रिंटमध्ये आणि हा मिक्स मॅच, हा लाल ब्लाऊज थोडासा मॅच होता याच्यावर. तर हा याच्यावर घातलेला आहे. खूप दिवसांआधी मी मिशोवरून ही साडी घेतली होती. तर ठीक आहे, प्राईसच्या मानाने एवढी काही त्याचं सूत म्हणावं असं नाही. आणि आज घालीन उद्या घालीन असं म्हणून त्याचा आज मुहूर्त लागलेला आहे. तर आज मी घातलेली ही साडी. आणि हे आज तसं आम्ही बाहेर कुठं देवाला वगैरे आम्हाला जाणं शक्य नाही. म्हणजे आम्हाला सुतक आहे ना, त्यामुळं मग जाता येणार नाही. नाहीतर आम्ही रामलिंगला वगैरे कुठं महादेवाच्या मंदिरात किंवा नाहीच कुठं जमलं तर आमच्या गावामध्ये महादेवाचं मंदिर आहे, तिथं जात असतो. पण आज ते शक्य नाही. आता फक्त उपवास वगैरे केलेला आहे आणि आपली बाकीची कामं मग चालूच आहेत. जाण्याची खूप इच्छा होती तशी. आता एवढं कामाची काही घेपास नाही, त्याच्यामुळं म्हणजे कामं कमी आहेत थोडीशी, प्रमाणामध्ये जास्त लोड नाही. त्याच्यामुळं मग म्हटलं होतं जाऊ, पण कालच सुतक पडलं आमच्या आडवाच्या लोकांना. त्याच्यामुळं मग यांना जाणं शक्य झालं नाही. नाही तर मग जात असतो आम्ही. तर असं तर दाखवते मी तुम्हाला फराळामध्ये काय काय केलेलं आहे ते. आणि आपले व्हिडिओ पहा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपल्या चॅनलची गुड न्यूज म्हणजे आपल्या चॅनलवरती 50,000 नाही, 50 सबस्क्रायबर माझे पूर्ण झालेले आहेत. लवकरच तुमच्या आशीर्वादाने 50,000सुद्धा होतील अशी अपेक्षा करते. त्यासाठी तुम्ही आपले व्हिडिओ पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तर पहा, ही कवठं आहेत. यातली 4-6 कवठं आम्ही कालवून म्हणजे फोडून त्याचं गर काढून खाल्लेलं आहे आणि एवढी शिल्लक राहिलेली आहेत. आमचा दादा आणि साई सकाळी गेलेली होती कवठं झाडाची आणण्यासाठी. इथंच आमच्या गावामध्ये झाड आहेत आणि मग भरपूर कवठं आहेत, त्याला पडलेली असतात. म्हणल्यावर पोरं सकाळीच म्हणले जाऊ का आम्ही, तर जा म्हणल्यावर त्यांनी भरपूर सारी कवठं. तर पहा, फराळामध्ये इथं रताळी आहेत. आता ही रताळी म्हणजे सगळ्यांची आमची जेवणं झालेली होती, एकदा जेवलेली ही उरलेली आहेत. रताळी शिजवलेली होती मी एवढं पूर्ण कुकर भरून, ती आहेत. इथं शेंगदाण्याची आमटी आहे, शेंगदाण्याची खोबऱ्याची आमटी केलेली होती. सगळ्यांचं खाऊन झालेलं आहे आता. आणि ही कवठाचा गर काढलेला कालवून मी पातेल्यामध्ये ठेवलेलं आहे, ज्याला पाहिजे ते. हे सुद्धा निम्म्यापेक्षा जास्त संपलेलं आहे आणि बाकीचा राहिलेला आहे हा थोडासा. आणि हा आमचा दादा जेवण करत आहे. तर पहा मंडळी, काल मी तुम्हाला दाखवलं होतं आपण चिक्कू तोडलेले होते झाडाचे. तर एक गमिलं मी दाखवलं होतं तुम्हाला. पण हे 1 कॅरेट भरून हे चिक्कू आहेत आणि हे 1 गमिलं आणि हे दुसरं गमिलं आणि आणखीन 1 गमिलंभर चिक्कू आमच्या साईला दिले, आमच्या जाऊबाईंना. आणि ही एवढे चिक्कू निघलेले आहेत. आता एवढं आपण घरी खाणं शक्य नाही आहे आपल्याला, संपणार नाहीत, पिकून जातील. आता हे तोडल्यानंतर हे पूर्ण सगळे डोळा पडलेले आहेत ना पिकायला, हे 2-3 दिवसात सगळे पिकतील. त्यासाठी आपण हे मार्केटला नेणार आहोत. आणि यातले काही चिक्कू मी आमच्या श्लोकला देणार आहे खाण्यासाठी. माझ्या भावाला फोन केलेला होता, तो येणार आहे शिरूरला. दीदीचे पप्पा घेऊन जाणार आहे कॅरेट आणि तिथंच त्याला म्हणलं मग ये शिरूरमध्ये आणि जा घेऊन. आमचा श्लोक पाठीमागं आला होता तेव्हा कच्चे चिक्कू तोडत होता. म्हणलं अरे पिकल्यावर तुला देईन. मग सकाळीच फोन केला, नाहीच म्हणत होता. मला काम आहे, मला नाही यायला तिकडं. तर म्हणलं बाबा शिरूरमध्ये ये आणि जा पोरांना चिक्कू घेऊन. हे चिक्कू एक असा प्रकार आहे, 4-8 दिवसात नाही तोडले तर पिकून गळून जातात आणि आपलं ऐनवेळी जाणं होत नाही तिकडं. म्हणलं आता काय एवढं लगेच चक्कर व्हायची नाही तिकडं जाणं. आणि मग त्याला म्हणलं पोरांना घेऊन जा. आता हे
चिक्कू आपण मार्केटला नेणार आहोत आणि अजून सुद्धा झाडाला 1-2-3 गमिले चिक्कू निघतील एवढे शिल्लक ठेवलेले आहे आम्ही, काही लहान आणि एकदम म्हणलं एवढं खपात्यात नाही खपात्यात त्याच्यासाठी आम्ही तोडले नाही. आणि हे तरी मोजके मोजके तोडले, तर वाटलं नव्हतं आम्हाला एवढे निघतील, म्हणलं 2 गमिले निघतील, पण भरपूर निघले ते. आता हे जवळजवळ 2-3 गमिले एकत्र केली असती तर हे 1 कॅरेट आणि आणखीन 1 कॅरेट असे 2 कॅरेट चिक्कू निघले असते. आता हे घरी आणून ठेवले, तिथं दिवस मावळत त्याच्यामुळं काही जमलं नाही आम्हाला व्हिडिओ काढायला. थोडाच घेतला आणि मग हे घरी. आणि हे पहा घरीच मका नीट करण्याचं काम केलं. अजून ही आता साफ केली नाही, अजून साफ करायची राहिली उपणायची. तर ही एक गोण आणि आणखीन आमचा अंतुल्या, तर आणि ही एक गोण, अशी आम्ही दिवसभरातून मका साफ करण्याचं काम केलेलं आहे. आता ही दोन्ही आता हे साफ केलं ना, उफाणले ना, तर याच्यामध्ये ती एक गोण आणि ही एक गोण अशी एक गोणी भरून, दोन्हींची मिळून एक गोण भरून मका तयार होईन आपल्याला घरी शेतात पेरण्यासाठी. आणि त्याचं एवढं मोठं पालकुट आम्ही आधी सोलून घेतलं आणि मग ते कुटलं घरीच गोणीत घालून. आता म्हणलं एवढ्यासाठी कुठं मशीन आणि हे पाहायची, ते कुटलं आणि आता त्याची मका तयार करायची. पाहू आता मग दिवसभराचं काम. आणि संध्याकाळच्या वेळेमध्ये आम्ही गेलेलो होतो चिक्कू तोडण्यासाठी. चिक्कू बऱ्याच दिवसापासून, तरी पण पाखरांनी भरपूर खाल्ले. पाठीमागचा बार तर अख्खा पाखरांनीच खाल्ला होता. त्यामुळे यांना पहिलं म्हणलं आता दिवस मावळा, तरी पण म्हणजे 5 वाजता आम्ही गेलो चिक्कू तोडण्यासाठी. म्हणजे तोडून घेऊ नाही तर पाखरं अशीच खाऊन घेतात सगळे चिक्कू. आणि मग चिक्कू तोडले. हा पहा कांदा आपला हिरवागार रसरशीत कांदा आहे. आपल्याला आणखीन एक आपला कांद्याचा प्लॉट आता काढायला आला आहे. आता कांदा काढायला सुरुवात करायची लवकरच. आणि हा सुद्धा कांदा खूप आपला एकदम तेजीमध्ये आहे. खूप इथं काळवाटी पोयट्याची माती भरली, त्याच्यामुळं खूप कांदा छान निघतो. आणि ही आपली पपईची झाडं आहेत का, खूप पपया येतात याला सुद्धा. काल पत्र्यावर चढल्यानंतर मी झाडाच्या हे पत्र्यावरून चढलं ना तर सहज पपईच्या झाडाची पपया काढता येतात. पपया काढल्या. आपली हळद वाळू घातली होती ती पण खाली घेतली, मकाची कणसं खाली घेतली, पपया खाली घेतल्या, असं भरपूर काम. आणि आपला हळदीचा पण आता हळद वाळून बिळून पूर्ण झाली, पण तो व्हिडिओ अजून मी तुमच्यावर शेअर केला नाही. आता नंतर आता लग्नाच्या व्हिडिओमुळं आणि कामामुळं मला काही बनलं नाही, पण येईनच लवकर व्हिडिओ आपला. आणि हे पाहू शकता तुम्ही आपला कांदा इथपासून तर आपल्या थेट हा 1 नंबरचा प्लॉट, त्या नारळाच्या खालचा 2 नंबरचा प्लॉट, आणि नारळाच्या वरती तो कट दिसतोय ना सगळ्यात मोठा, त्याच्यावरती एक प्लॉट आहे आपला. ते आपलं शेततळ आहे. त्याच्या पलीकडं कांद्याचे आयरन आहे. आणि त्या आयरनच्या समोर पलीकडं एक आपलं शेत आहे. ते निघलं शेड दिसते, ते लांब आहे, पण त्याच्या तिथं तो कांदा आपला काढायला आलेला आहे. आणि हे 3 प्लॉट आणखीन टप्प्याखाली, हे 3ही प्लॉट एकाच समेत आहेत. आणि तो तिकडं तो नंतरचा आहे, तो काढायला आला. आता तिकडं आपल्याला कांदा काढायला सुरुवात करायची आहे एवढ्या 2 दिवसामध्ये. तर चला बाय बाय. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत चला. आणि व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे कमेंट करून नक्की सांगा. बाय.